हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते मस्त मजेत आणि आनंदीच असाल. तर मी आज आलेली आहे प्रगतीताईकडे. ती सांगणार आहे आपल्याला की पंचरंगी बेसन बर्फी कशी बनवायची आणि तिला पंचरंगी का बरं म्हणतात ते दिसेलच तुम्हाला. चला बघूया. प्रगती काय काय घेतलंय ग? 1 वाटी बेसन, अच्छा. 1 वाटी खोबरा किस, हा. 1 वाटी दूध अच्छा. आणि 1 वाटी तेल हा. आणि 2 वाटी साखर. अच्छा, एवढं घेतलेलं आहे. आणि इकडे काय आहे? हे विलायची, काय टाकलेलं आहे? बेसन. बेसन आणि खोबरं किस टाकलं. हा. सर्व एकाच वेळेस टाकायचं का? हो, सगळे एकाच वेळी टाकायचं. अच्छा. बेसन, खोबरं किस, दूध, तेल आणि 2 वाटी साखर. आणि 2 वाटी साखर, हे सर्व एकाच वेळेस टाकलेलं आहे. याला किती वेळ करत राहायचं? घट्ट होईपर्यंत. घट्ट तर गोळा बनते. तू नेहमी अशीच बर्फी बनवते का ग? हो, मी अशीच बनवते. का बरं? याला बेसन पण भाजावं लागत नाही, चाचणी पण करावं लागत नाही आणि खायला पण खूप मस्त लागते. आणि सर्व एकाच वेळेस सगळं एकत्र टाकायचं आणि बस मिक्स करत राहायचं, ढवळत राहायचं. आणि विलायची राहिली होती बारीक करायची का? आणि ड्रायफ्रुट्स टाकू शकतो का आपण? ड्रायफ्रुट्स वगैरे आपण टाकू शकतो. टाकायचे असले तर टाकू शकतो. आता आमच्या जवळ नव्हते कारण आम्ही गरीब लोक आहोत. या ताटाला काही लावायचं बर्फी म्हणजे चिपकायला नको म्हणून तेल लावून घ्यायचं. ताटात टाकल्यानंतर आता याला अशा प्रकारे आकार करून घ्यायचा ना आपल्या मनानुसार. हा. ही झाली आपली पंचरंगी बर्फी तयार. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमची सुद्धा अशा प्रकारे बर्फी तयार